ध्यानालाच बसलोय ना. मला की नाही टेन्शन आलंय हो. अहो शेवटपर्यंत जावई बापूंचा मूड ठीक नव्हता. तुम्ही जे काही वागलायत ना ते त्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. मग आता काय करायचं? मला काय वाटतं आपण त्या दोघांना जेवायला बोलवूया का? जय हो बाबाजी, कमाल केली, कमाल कमाल. आज पहिल्यांदा शहाण्या माणसासारखं या बोलल्या हो. चला चला फोन करा त्याला लगेच लगा. हो हो. हॅलो. अगो बाई, जावई बापू तुम्ही? मेघनाला देता का हो जरा फोन? आई, मेघना माझ्या बरोबर नाहीये, मी जरा बाहेर आहे. मेघनाचा फोन घेऊन आलोय कारण माझा फोन खराब झालाय. सॉरी हा, मी तुम्हाला त्रास दिला. मी मेघनाला घरच्या फोनवर करते फोन. मी सांगतो तुमचा फोन आला होता म्हणून. ओके ओके ओके. अहो ओके काय, तुम्ही जेवणाच्या आमंत्रणाबद्दल काहीच बोलला नाहीत. अहो फोन जावई बापूंनीच उचलला. म्हणजे मेघनाचाच फोन होता, पण जावई बापूंचा फोन काहीतरी बिघडलाय म्हणे, म्हणून ते मेघनाचा फोन घेऊन गेलेत. आणि ते बाहेर होते ना, मग कुठे बोलणार त्यांच्याशी? आणि मला वाटतंय आधी मेघनाशी बोललेलं बरं. नाही तू सांगतोयस आम्ही, पण सावर्डेचं प्रकरण या थराला जाणं हे चांगलं लक्षण नाही आहे. त्यांनी वास्तविक एखाद्या चांगला मॅरेज काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टला गाठायला हवं ताबडतोब. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना, पण नाही पटत लोकांना. कठीण आहे ग बाई, कठीण आहे. काही अर्थ आहे काय गोष्टीला? नाही पण मला एक कळत नाहीये, हे सगळं जर इतक्या विकोपाला गेलंय तर तो सावर्डे तिला त्याच्या बंधनातून मुक्त का करत नाहीये? ती मनाने नाहीये ना त्याच्याबरोबर. हे असं जगणं खूप पेनफुल असतं रे, आणि ते लांबण होतं त्याहून पेनफुल. आणि मग त्या दोन मुलांचं काय? त्यांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा? ते बघ संजीवनी, तू मुलांना अजिबात अंडरस्टिमेट करू नकोस. त्यांना सगळं व्यवस्थित कळत असतं. कित्येकदा तर ही मुलं अतिशय तटस्थपणे आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर होऊन असं व्यवस्थित परिस्थितीचा निवाडा करतात. आणि दोन्ही मुलांना आणि आपल्या नवऱ्याला दुःखी करून हिला सुख मिळणार आहे का? नाही पण मुळात त्या सावर्डेचं आणि त्याच्या बायकोचं नातं टोकाशी आलं नसेल कशावरून? शिवाय पहिलं प्रेम विसरत नाहीच ना माणूस. आणि सिच्युएशन जर अगदीच वाईट असेल तर तिला पहिल्या प्रेमाचा आधार वाटला असेल. पण पहिलं प्रेम हे अजाणत्या वयातलं असतं. खरं प्रेम मिळाल्यावर विसरलंही जातं ते. त्याची ताकद तेवढीच असते. पहिल्या प्रेमाला फारच ग्लोरीफाय करतात सगळे असं वाटतं मला.